dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about actual process of DNA replication. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण DNA replication ही जी प्रोसेस आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. पहा, या अगोदरच्या प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण DNA replicationचा जो इंट्रोडक्शन जो पार्ट होता तो आपण शिकलो. त्यामध्ये त्या डीएनएचे दोन टाईपचे फंक्शन आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन, त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन प्रोसेस येतात. आणि सेकंड जे फंक्शन आहे ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन, यामध्ये रिप्लिकेशन येतं. पण डीएनएचं रिप्लिकेशन म्हणजे जो डीएनए मॉलिक्यूल असतो त्या डीएनए मॉलिक्यूल हा आपल्यासारखा दुसरा डीएनए मॉलिक्यूल तयार करतो, म्हणजे कॉपीज तयार करतो. त्याला म्हणतात डीएनए रिप्लिकेशन प्रोसेस असं म्हणतात. पहा, मग हे जे ॲक्च्युअल डीएनए रिप्लिकेशन आहे हे कोणतं फंक्शन आहे? ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन आहे. आणि डीएनए रिप्लिकेशन आपण शिकलो का त्यानंतर आपण ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन प्रोसेस पाहणार आहोत. पहा, आणि त्या दोन प्रोसेस म्हणजे फंक्शन कोणते आहे ते हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शनमध्ये ते मोडतात. पहा, त्या दोन प्रोसेस आपण त्याचा डिटेल स्टडी करणार आहोत. पहा, डीएनए रिप्लिकेशन असेल, ट्रान्सक्रिप्शन असेल, ट्रान्सलेशन असेल. पहा, यावरती बोर्ड एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन विचारतातच. पहा, आणि तुमच्या आपल्या एंट्रन्ससाठी सुद्धा हे टॉपिक महत्त्वाचे आहे. पहा, डीएनए रिप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आता अगोदर आपण डीएनए रिप्लिकेशन हे शिकणार आहोत. पहा, आता हे डीएनए रिप्लिकेशन हे जे डीएनए रिप्लिकेशन आहे याच्यामध्ये एकूण जवळजवळ 7 स्टेप आहेत. पहा, यामध्ये डीएनए रिप्लिकेशन जे आपण प्रोसेस पाहणार आहोत त्यामध्ये एकूण 7 स्टेप आहेत. पहा, त्यामध्ये आता आपण एक स्टेप आपण पाहणार आहोत. त्यामधली पहिली स्टेप आहे पहा ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. पहिली स्टेप कोणती आहे? ॲक्टिवेशन पहिली स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. पण या अगोदर हे डीएनए रिप्लिकेशन अगोदर पाहण्याच्या अगोदर आपल्या जी सेल असते ते सेलचं ज्या वेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यावेळेला सेल डिवाइड होते. त्या एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात आणि सेल डिवाइड होते त्यावेळेला न्यूक्लियस हा जो डीएनए असतो हा सुद्धा डीएनए काय होतो? डिवाइड होतो. पहा, परंतु हा डीएनए आहे तो डिवाइड होण्याच्या अगोदर तो काय करतो? म्हणजे त्या आपल्यासारखीच अगोदर आपण ती कॉपीज तयार करतो आणि मग नंतर त्याचं काय होतं? डीएनएचं डिवायडेशन होतं. पहा, आणि मग हा जो डीएनए आहे हा डीएनए कॉपीज त्याच्यासारखीच कॉपीज तयार करतो आणि त्याच कॉपीजला काय म्हणतात? रिप्लिका असं म्हणतात, रिप्लिकेशन असं म्हणतात. पहा, आता आपण यामध्ये स्टेप पाहणार आहोत. पहा, यामध्ये पहिली स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. आता ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? हे डीएनए असतात ते कशापासून बनतात? न्यूक्लियोटाइडने बनतात. न्यूक्लियोटाइडचे 3 कंपोनंट तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असेल, नायट्रोजन बेसेस असतील आणि शुगर असते. पहा, आता आपण डीएनए शिकतोय त्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये कोणती शुगर आहे? डीऑक्सिरायबोस शुगर आहे. पण लक्षात ठेवा हे 3 कंपोनंट मिळून हे न्यूक्लियोटाइड बनतात. म्हणजे डीएनए इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. आणि मग या न्यूक्लियोटाइडमध्ये 3 कंपोनंट येतात. म्हणजे हा जो डीएनएचा स्ट्रँड असतो त्या डीएनए स्ट्रँडमध्ये कोण कोण असते? त्यामध्ये नायट्रोजन बेस, नंतर फॉस्फेट ग्रुप आणि शुगर असते. पहा, आता हे जे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, आता यामध्ये त्यांनी सांगितले 4 टाईप ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ डीएनए. या जो डीएनए आहे या डीएनएचे 4 टाईप आहे. पण न्यूक्लियोटाइडचे कोणकोणते? DAMP, नंतर GMP, नंतर CMP आणि TMP. 4 टाईप ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ डीएनए. हे जे डीएनएचे जो डीएनए मेड ऑफ न्यूक्लियोटाइड आणि याचे 4 टाईप आहे ते दिलेले आहे. पहा, DAMP. आता याचा डी याचा अर्थ काय होतो? पहा, डीऑक्सिरायबोस शुगर. यामध्ये आपण डीएनए आहे त्यामध्ये डीऑक्सिरायबोस शुगर आहे. मग हा जो न्यूक्लियोटाइड असतो त्याचे 4 टाईप कोणते आहे? हे
DAMP, DGMP, DCMP, DTMP. पहिलं काय आहे याचा डिऑक्सिरायबोज ॲडेनाईन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज गॉनिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज थायमिन मोनोफॉस्फेट आहे पहा. आता हे जे न्यूक्लियोटाइड असतात आर प्रेझेंट इन न्यूक्लियोप्लाझम. आता समजा ही सेल आहे पहा. आता ही जी सेल आहे या सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसमध्ये हा काय असतो DNA असतो पहा. हा काय आहे DNA आहे. हा DNA कुठं आहे न्यूक्लियसमध्ये आहे आणि न्यूक्लियस कुठं आहे सेलमध्ये आहे पहा. मग हा जो DNA आहे याच्यामध्ये हे जे ह्यामध्ये या न्यूक्लियसमध्ये जे मटेरियल आहे त्याला काय म्हणतात न्यूक्लियोप्लाझम असं म्हणतात पहा. आता आपण हे जे रिप्लिकेशन शिकतो ते कोणाचं शिकतोय आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं शिकतोय पण लक्षात ठेवा. मग हे जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे असतात त्यामध्ये जे DNA रिप्लिकेशन होते ते कुठं होतं न्यूक्लियसच्या आतमध्ये होतं पण लक्षात ठेवा. आणि जे प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे रिप्लिकेशन आहे ते कुठं घडतं सायटोप्लाझममध्ये घडतं पहा. हे लक्षात ठेवा. आणि मग यासाठी या प्रोसेससाठी आपण DNA रिप्लिकेशन या प्रोसेससाठी आपल्याला अनेक प्रकारची एन्झाईम्स लागतात आणि हे जे सर्व एन्झाईम्स असतात ते सर्व एन्झाईम्स कुठं असतात या न्यूक्लियसमध्ये असतात पहा. लक्षात ठेवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे DNA रिप्लिकेशन आहे ते कुठं घडतं न्यूक्लियसच्या आतमध्ये. न्यूक्लियसच्या आतमध्ये. आणि जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतं त्यामध्ये DNA रिप्लिकेशन कुठं घडतं सायटोप्लाझममध्ये. हा डिफरन्स लक्षात ठेवा. आणि मग या DNA रिप्लिकेशनसाठी अनेक प्रकारची एन्झाईम्स लागतात. ते एन्झाईम्स सुद्धा कुठं असतात या न्यूक्लियसमध्येच असतात पहा. मग हे जे न्यूक्लियोटाइड असतात हे न्यूक्लियोटाइड कुठं असतात या न्यूक्लियोप्लाझममध्ये असतात. न्यूक्लियसमध्ये काय आहे न्यूक्लियोप्लाझम आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती याच्या भोवती काय आहे सायटोप्लाझम आहे. मग हे जे न्यूक्लियोटाइड हे चार सांगितले आहेत ते कुठं आहे या न्यूक्लियोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात आणि दे आर ॲक्टिवेटेड. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात पहा. हे जे न्यूक्लियोटाइड असतात अगोदर हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात पहा. कोणत्या फॉर्ममध्ये असतात ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. आणि इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये त्यांना कधी म्हणायचं ज्यावेळेला ते मोनोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये असतात त्यावेळेला त्यांना इनॲक्टिव्ह असं म्हणतात पहा. आणि या मोनोफॉस्फेटचं रूपांतर ज्या वेळेला ट्रायफॉस्फेटमध्ये होतं त्यावेळेला ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येतात. मग आता हे जे न्यूक्लियोटाइड आहे हे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे ते आपल्याला काय करायचं त्यांना ॲक्टिवेटेड करायचं आहे. आणि मग ॲक्टिवेट करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये ज्या फॉस्फेट ग्रुप त्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. त्यावेळेला त्या मोनोफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होईल ट्रायफॉस्फेटमध्ये होईल. आणि मग आता हे जे आपल्याला ट्रायफॉस्फेटमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे त्यामध्ये आपल्याला फॉस्फेट ग्रुप त्यामध्ये ॲड करायचे आहे. मग आपल्याला कसली आवश्यकता लागेल दे आर ॲक्टिवेटेड बाय ATP इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. कोणतं एन्झाईम आहे फॉस्फोरायलेज. हे जे एन्झाईम आहे ते एन्झाईम काय करतं हे जे एन्झाईम आहे ते ATPला काय करते ब्रेक करतं. आणि मग ATPला त्याने ब्रेक केले की त्यापासून आपल्याला 2 फॉस्फेट ग्रुप त्यापासून मिळतात पहा. आणि मग हे जे 2 फॉस्फेट ग्रुप आहेत ते कसं कुठे ॲड होतात इकडे न्यूक्लियोटाइडमध्ये ॲड होतात. आणि मग न्यूक्लियोटाइडमध्ये ॲड झाले की त्याचं रूपांतर मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्टेड इंटू ट्रायफॉस्फेट. मग त्यामध्ये 2 फॉस्फेट हे जे ग्रुप असतात त्यामध्ये न्यूक्लियोटाइडमध्ये ॲड झाले की ते काय होतात ॲक्टिव्ह होतात पहा. दे आर ॲक्टिवेटेड बाय ATP इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. हे जे एन्झाईम आहे यामध्ये या पहिल्या स्टेपमध्ये एन्झाईमचा वापर केलेला आहे पहा. ही एन्झाईम लक्षात ठेवा फॉस्फोरायलेज. हे जे फॉस्फोरायलेज एन्झाईम ते काय करतं ATPला ब्रेक करतं. आणि ATPला ब्रेक केल्यानंतर आपल्याला त्यापासून 2 फॉस्फेट ग्रुप मिळतात आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट. मग त्यामध्ये 2 फॉस्फेट ग्रुप आपल्याला मिळाले ATP ब्रेक केल्यानंतर. आणि हे ATP ब्रेक करण्याचं काम हे एन्झाईम करतं. आणि मग 2 फॉस्फेट ग्रुप हे कुठे ॲड होतात या न्यूक्लियोटाइडमध्ये ॲड होतात. आणि या न्यूक्लियोटाइडमध्ये ते फॉस्फेट ग्रुप ॲड झाले की मोनोफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होतंय ट्रायफॉस्फेटमध्ये होतं पहा. आणि ट्रायफॉस्फेटमध्ये झालं का ते म्हणजे काय होतात ते ॲक्टिव्ह होतात. मोनोफॉस्फेट आहे मग ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. आणि ट्रायफॉस्फेट झाल्यानंतर ते कोणत्या फॉर्ममध्ये होतात ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतात पहा. तर अशा प्रकारे हे फॉस्फेट काय झाले ॲड झाले पहा.
they are activated by ATP in the presence of enzyme phosphorylase, and this result in the formation of deoxyribonucleotide ट्रायफॉस्फेट. मग यापासून काय बनतंय, ह्या ये हाडो DAMP आहे ना, त्यापासून काय बनतो DATP. आलं लक्षात. इथं मोनोफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होते, ट्रायफॉस्फेटमध्ये होते. मग इथं परत DGTP, नंतर DCTP, नंतर DTTP. मोनोफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होते, ATP मध्ये होतं. लक्षात, ट्रायफॉस्फेटमध्ये होते. आणि हे जे हे करण्याचं काम कोण करते, हे फॉस्फोरायलेज एन्झाईम करते का. त्यावेळेला ATPC ब्रेक केल्यानंतर आपल्याला जे फॉस्फेट ग्रुप मिळतात ते याच्यामध्ये ॲड होतात आणि या मोनोफॉस्फेटचं रूपांतर ट्रायफॉस्फेटमध्ये होते. आणि दिस इज प्रोसेस इज नोन ॲज फॉस्फोरिलेशन. या प्रोसेसला काय म्हणतात, फॉस्फोरिलेशन असं म्हणतात. तर ही झाली पहिली स्टेप, झाली ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाईड. तुम्हाला समजले असेल ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाईड. न्यूक्लिओटाईड म्हणजे जे DNA स्टँड असतात ते DNA स्टँड हे न्यूक्लिओटाईडपासून बनतात. न्यूक्लिओटाईड आपलं तुम्हाला माहीत आहे, त्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे, नायट्रोजन बेस आहे आणि शुगर आहे, डिऑक्सिरायबोज शुगर आहे. मग त्यामध्ये जे आपल्याला ज्या वेळेला हे न्यूक्लिओटाईड हे 4 टाईपचे दाखवलेले आहेत. हे न्यूक्लिओप्लाझममध्ये असतात, त्यावेळेला ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. त्यांना इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असून त्यांना आपल्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करायचं आहे. आणि ॲक्टिव्ह फॉर्म करण्यासाठी त्यांना आपल्याला काय करावं लागतं, फॉस्फेट ग्रुप त्यामध्ये ॲड करावे लागतात. आणि मग फॉस्फेट ग्रुप कुठून मिळवायचे, ज्यावेळेला ATPचं ATP मॉलिक्युल ब्रेक्स होतात त्यावेळेला आपल्याला फॉस्फेट ग्रुप मिळतात. आणि ते फॉस्फेट ग्रुप या न्यूक्लिओटाईडमध्ये ॲड झाले की त्याचं रूपांतर ट्रायफॉस्फेटमध्ये होतं. आणि दॅट इज डिऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, फॉस्फोरिलेशन्स असं म्हणतात. ही झाली पहिली स्टेप, ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाईड. पहिली स्टेप झाली आपल्या ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाईड. म्हणजे हे जे न्यूक्लियोटाईड असतात ते काय झाले ते ॲक्टिवेट झाले. येते लक्षात. हे न्यूक्लियोटाईडना आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे. आणि ते ॲक्टिवेट कशामुळे झालं ते आता आपण शिकलो. ही झाली पहिली स्टेप, ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाईड. आता आपल्याला सेकंड स्टेप पाहायची आहे. आता सेकंड स्टेप काय आहे, पॉइंट ऑफ ओरिजिन. पॉइंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. पॉइंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. आता आपल्याला प्रोसेसला स्टार्ट करायचं आहे. मग आता ज्या वेळेला आता हे पॉइंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट, आता प्रोसेसला आपल्याला स्टार्ट करायचे. ती जी प्रोसेसला म्हणजे रिप्लिकेशनला ज्या ठिकाणी सुरुवात होते ना त्याला काय म्हणायचं, ओरिजिन ऑफ पॉइंट ऑफ ओरिजिन. आणि ज्या ठिकाणी प्रोसेस स्टॉप होते त्याला काय म्हणायचं, टर्मिनेशन असं म्हणतात. तर आता ॲक्च्युली अशा प्रकारे हा DNA काय आहे, स्टँड. DNAचं स्टँड मी दाखवलेलं आहे. आता हे जे तुम्हाला माहिती आहे, प्रोकॅरियोटिक हा जो DNA असतो तो कसा आहे, स्मॉल आहे. म्हणजे तो सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो. आणि यूकॅरियोटिक DNA आहे तो किती आहे, 2.2 मीटर आहे. मग हा जो यूकॅरियोटिक DNA हा 2.2 एवढा मीटरचा हा DNA आहे. आणि मग ह्या जो एवढ्या मोठ्या DNAचा आपल्याला काय सगळ्या पार्टचं काय आपल्याला रिप्लिकेशन करायचं नाही. एक छोटासा आपण एवढा स्मॉल पॉईंट घेतला त्याच ठिकाणी त्याचं काय होतं, रिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा जो DNA हा जो स्टँड असतो त्यामध्ये सगळे जे पॉईंट असतात ते सगळे काही जे पॉईंट असतात ते युजलेस असतात. आणि त्या युजलेस पॉईंटचं आपल्याला काही रिप्लिकेशन करून आपल्याला चालत नाही. आणि मग जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे रिप्लिकेशन त्या पॉईंटमध्ये करावं लागतं. मग यामध्ये
आता हे जे हे काढलेले आहे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय असतात, हे हायड्रोजन बॉन्ड असतात पहा. हे जे DNA आहे दाखवलेलं आहे स्कॅन, याच्यामध्ये काय असतात ना, नायट्रोजन म्हणजे बेस पेअरिंग असते. नायट्रोजन बेसिसमध्ये काय असते, बेस पेअरिंग असते. आणि याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात. तुम्हाला माहिती आहे ॲडेनाईन पेअर्स विथ थायमिन आणि ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन. ॲडेनाईन पेअर्स विथ थायमिन by 2 hydrogen bond आणि guanine is pairs with cytosine by 3 hydrogen bond. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात पहा. A pairs with T, नंतर 2 hydrogen bond, the G pairs with C by 3 hydrogen bond. याच्यामध्ये काय असते, या हायड्रोजन बॉन्डमध्ये त्याच्यामध्ये पेअरिंग असते पहा. मग आता हा समजा आपण DNA आहे, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला रिप्लिकेशन करायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतो, DNA काय करावा लागतो, कट करावा लागतो. आणि मग ज्या ठिकाणी आपल्याला DNA कट करायचं आहे त्या ठिकाणी त्या प्रोसेसला काय म्हणायचं, त्यामध्ये DNA कट करण्याचं काम कोण करतं, DNA एंडोन्यूक्लिएज एन्झाईम करतं पहा. कोण करतं, हे जे ज्या ठिकाणी आपल्या रिप्लिकेशनचं या पॉईंटमध्ये आपल्याला या पॉईंटला आपलं रिप्लिकेशन करायचं आहे. आणि मग या पॉईंटला काय करतो, हा DNA आपल्याला कट करावा लागतो. आणि ज्या ठिकाणी कट केला DNA कट करण्याचं काम कोण करतं, एन्झाईम करतं. एन्झाईम एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम्स करतं पहा. तिने काय सांगितलं, इट बिगिन्स ॲट स्पेसिफिक पॉईंट ओरिजिन अँड टर्मिनेट ॲट पॉईंट टी. पहा, ज्या ठिकाणी प्रोसेसला सुरुवात होते ना त्याला काय म्हणायचं, ओ, दॅट इज अ ओरिजिन. आणि ज्या ठिकाणी प्रोसेस स्टॉप होते त्याला काय म्हणतात, टर्मिनेशन पॉईंट असं म्हणतात, म्हणजे टी असं म्हणतात. द युनिट ऑफ DNA इन विच रिप्लिकेशन ऑकर्स इज कॉल्ड ॲज रिप्लिकॉन. ज्या ठिकाणी ज्या पॉईंटला ॲक्च्युअल रिप्लिकेशन होणार आहे त्या पॉईंटला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिप्लिकॉन असं म्हणतात पहा. या ठिकाणी रिप्लिकेशन होणार आहे ॲक्च्युअली त्याला काय म्हणायचं, रिप्लिकॉन असं म्हणायचं. मग हा जो प्रोकॅरियोटिक DNA आहे त्या प्रोकॅरियोटिक DNA हा सर्क्युलर असतो पहा. सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो पहा हा. मग याच्यामध्ये एकच रिप्लिकॉन असतो पहा. याच्यामध्ये काय असतं, एकच रिप्लिकॉन असतो. तसा युकॅरियोटिक DNA हा 2.2 मीटरचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे मी एक काढलेला आहे रिप्लिकॉन. अशा प्रकारे एक रिप्लिकॉन काढलेला आहे. मग तुम्हाला दाखवते पहा रिप्लिकॉन. हे जो DNA स्कॅन काढलेला आहे हा जो फुगाट दाखवलेला आहे ना त्याला काय म्हणतात, इज कॉल्ड ॲज अ रिप्लिकॉन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, रिप्लिकॉन असं म्हणतात. या पॉईंटला रिप्लिकॉन असं म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्लिकेशन बबल पण असं म्हणतात पहा. ज्या ठिकाणी ॲक्च्युली आपण रिप्लिकेशनची प्रोसेस होते त्याला काय म्हणायचं, रिप्लिकॉन असं म्हणतात पहा. आणि मग जो प्रोकॅरियोटिक जो DNA आहे तो सर्क्युलर फॉर्ममध्ये आहे, त्या ठिकाणी एकच रिप्लिकॉन आहे. आणि हा जो युकॅरियोटिक DNA आहे, आपण युकॅरियोटिक DNAचा आपण स्टडी करतोय. मग या युकॅरियोटिक DNA मध्ये आपण इथे एक रिप्लिकॉन काढलेला आहे. असं आपल्या या ठिकाणी परत काय करायला, एक रिप्लिकॉन काढता येईल पहा. आलं लक्षात. मग या ठिकाणी पण पहा इथं अशा प्रकारे काय असतात, हा रिप्लिकॉन असे ठिकठिकाणी असतात पहा रिप्लिकॉन. त्याने सांगितले पहा, द युनिट ऑफ ए DNA इन विच रिप्लिकेशन ऑकर इट कॉल्ड ॲज अ रिप्लिकॉन. ज्या ठिकाणी प्रोसेस ॲक्च्युली रिप्लिकेशनची होती त्याला काय म्हणतात, इज कॉल्ड ॲज रिप्लिकॉन असं म्हणतात. युकॅरियोटिक जो DNA त्याच्यामध्ये अनेक रिप्लिकॉन असतात. आणि प्रोकॅरियोटिक DNA असतो तो कसा असतो, सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो. आणि मग त्यामध्ये एकच असतो पहा रिप्लिकॉन. इन प्रोकॅरियोटिक्स देअर इज ओनली वन रिप्लिकॉन आणि इन युकॅरियोटिक्स देअर आर मेनी रिप्लिकॉन. त्यामध्ये युकॅरियोटिक DNA हा लॉंग असतो, मोठा असतो. त्यामध्ये अनेक रिप्लिकॉन त्यामध्ये तयार करता येतात. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये एकच असतो पहा. मग ॲट द पॉईंट ऑफ एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA टेम्पररी. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथे एक मी काढलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय असते, हे जे आहे त्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात. आणि मग यामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला रिप्लिकेशन म्हणजे रिप्लिकॉन तर त्यामध्ये हे जे हायड्रोजन बॉन्ड असतात ते हायड्रोजन बॉन्ड काय होतात, ब्रेक्स होतात पहा. हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक होतात. आणि मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, DNA कट करायचा आहे पहा.
ज्या ठिकाणी कट केला जातो ना त्या DNA कट करण्याचं काम कोण करतं? एन्झाईम एंडोन्यूक्लियस एन्झाईम करते. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? DNA काय करायचं आहे? इथं या ठिकाणी कट करायचं, दॅट इज कॉल्ड ते कट करण्याचं काम एन्झाईम एंडोन्यूक्लियस करतं पहा. आणि मग हा जो निक आहे म्हणजे निक म्हणजे काय? त्यामध्ये थोड्या वेळा म्हणजे थोड्या कालावधीपुरतंच हा काय होतो? हे जे स्टँड असतात ते काय एकमेकांपासून सेपरेट होतात. टेम्पररी थोड्याच वेळापुरते हे स्टँड एकमेकांपासून वेगळे होतात. म्हणून त्याला म्हटले एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक वन ऑफ द स्टँड ऑफ DNA टेम्पररी. म्हणून थोड्याच कालावधीपुरते हे काय DNA स्टँड हे सेपरेट होतात. आणि मग त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज अ निक असं म्हणतात. मग यामध्ये एक न्यूक्लिओटाईड असेल, इथं समजा एक न्यूक्लिओटाईड असेल पहा, आलं लक्षात? इथं एक न्यूक्लिओटाईड असेल. मग या न्यूक्लिओटाईडमध्ये या दोन, हा एक खालचा न्यूक्लिओटाईड, हा वरचा एक न्यूक्लिओटाईड, या दोन न्यूक्लिओटाईडमध्ये काय असतं? फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतात. आणि यामुळे हे जे बॉन्ड असतात फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय होतात? हे सुद्धा हे ब्रेक्स होतात पहा. आणि मग ज्या ठिकाणी फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक होतात त्याला काय म्हणतात? इज कॉल्ड ॲज निक असं म्हणतात. आणि नंतर मग ते पुन्हा हे जे बॉन्ड आहे पुन्हा ते ते पुन्हा काय केले जातात? हे तयार केले जातात पुन्हा. मग ते करण्याचं काम DNA लायगेज करतं पहा. परत जॉईन करण्याचं काम हे DNA लायगेज करतं. ब्रेक करण्याचं काम एंडोन्यूक्लियस एन्झाईम करतं पहा. तर अशा प्रकारे ही सेकंड स्टेप आहे पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन पॉईंट पहा. समजलं? इनिशिएशन पॉईंटमध्ये काय सांगितले? ज्या ठिकाणी प्रोसेसला सुरुवात होते त्याला म्हणायचं ओरिजिन पॉईंट असं म्हणतात. ज्या ठिकाणी प्रोसेस स्टॉप होते त्याला टर्मिनेशन पॉईंट असं म्हणतात. आणि मग यामध्ये हा DNA स्टँड मी दाखवलेले आहे पहा. या ठिकाणी जो आपण युकॅरियोटिक DNAचं रिप्लिकेशन शिकतोय, या युकॅरियोटिक DNA हा 2.2 मीटरचा असून हा लॉंग असतो. आणि मग त्यामध्ये अनेक असे रिप्लिकॉन तयार होतात. जसा प्रोकॅरियोटिक DNA हा जो आहे तो कसा आहे? स्मॉल आहे आणि तो सर्क्युलर फॉर्ममध्ये असल्यामुळे तिथं एकच रिप्लिकॉन तयार होतो पहा. तिथं युकॅरियोटिक मध्ये अनेक रिप्लिकॉन आपल्याला तयार करता येतात. आणि मग ज्या ठिकाणी प्रोसेसला सुरुवात होते ना त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज ज्या ठिकाणी रिप्लिकेशन सुरुवात होते त्याला म्हणायचं रिप्लिकॉन असं म्हणतात. ॲक्च्युली रिप्लिकेशनला सुरुवात ज्या ठिकाणी होते त्याला रिप्लिकॉन असं म्हणतात पहा. आणि युकॅरियोटिकमध्ये अनेक रिप्लिकॉन असतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये ओन्ली वन असतं. आणि मग आता रिप्लिकेशन करायचं आहे, रिप्लिकेशन DNA रिप्लिकेशन आपल्याला सुरुवात पाहायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी काय करतं? जर आपल्याला DNA कट करावा लागतो. आणि मग DNA कट करण्याचं काम कोण करतं? एंडोन्यूक्लियस एन्झाईम करतं. आणि मग हा जो DNA कट केला जातो तो टेम्पररीच कट केला जातो पहा. आलं लक्षात? आणि मग DNA कट केला का त्यापासून हे ज्याच्यामध्ये जे एक न्यूक्लिओटाईड खालचा वरचा एक न्यूक्लिओटाईड यामध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतात. आणि मग फॉस्फोडायस्टर बॉन्ड सुद्धा काय होतात? ब्रेक होतात. आणि दॅट इज कॉल्ड ॲज त्याला काय म्हणायचं? निक असं म्हणतात पहा. मग आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? इथं ब्रेक केलेला आहे DNA. या ठिकाणी आपण DNA कट केलेला आहे. मग आता या प्रकारे आपल्याला स्ट्रक्चर दिसेल पहा. या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर दिसेल. आपण इथं काय केलेलं आहे? DNA कट केलेला आहे. पुढचा भाग काय करते मी? पुसून टाकते. हे तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंत आपण हा DNA इथं कट केलेला आहे. या ठिकाणी कट केला का आपल्याला इथपर्यंत मी इकडचा हा जो अर्धा पार्ट आहे तो असाच दिसतो आपल्याला. अर्धा पार्टची काही आपल्याला गरज नाही. असा हा अर्धा पार्ट आपल्याला दिसेल इथनं पुढं. मग इकडं काय होतं? ही अर्धा जो पार्ट आहे DNA त्याचं रिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते. आणि मग आता आपली याची काही गरज नाही इकडचा पार्ट. तर आपण हा समजून आपल्याला एक घ्यायचा आहे. आणि एक समजला तर मग आपल्याला तिकडचा भाग आपल्याला आपोआप समजेल पहा. मग आपल्याला हा अर्धा पार्ट पाहायचा आहे. आणि हा पण इकडे अर्धा पार्ट आहे. मग इकडे DNAचं रिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते. इथं पण DNAचं रिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते पहा. मग आता तिसरी स्टेप आहे पहा, अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. आता काय होते? अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. आपण आता अशी ही डायग्राम काढलेली आहे पहा. आता इथनं पुढं काय होते? हे जे अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होते पहा. आता मी उभी डायग्राम काढते.
आता ही आडवी काढलेली आहे, आता मी उभी काढते, मी तुमच्या लक्षात येईल. अशी आता डायग्राम काढलेली आहे. अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. अशा प्रकारे आपण आता हे इथपर्यंत आपण पाहिलं. आता इथनं पुढं काय होते, अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होते. आता इथं काय आहे, इथं म्हणजे हायड्रोजन बॉन्ड इथं ब्रेक झालेली आहे. इथं काय आहे, नायट्रोजन बेस आहे. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले म्हणजे काय, नायट्रोजन बेसेस सुद्धा काय होतात, सेपरेट होतात एकमेकांपासून. येते लक्षात. मग आता हे जे आपल्याला अजून अनवाइंडिंग करायचं आहे पहा, द एन्झाईम DNA हेलिकेज ऑपरेटेड बाय ब्रेकिंग विथ हायड्रोजन बॉन्ड. आता मग या ठिकाणी आपल्याला एवढंच करून चालत नाही, याच ठिकाणी आपल्याला अजून पण थोडा पार्ट आपल्या या प्रोसेससाठी पाहिजे पहा. मग आता या ठिकाणी परत काय होतं, वरचे वर आता इथपर्यंत हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झालेले आहे आणि इथं जे हेलिकेज नावाचं एन्झाईम आहे ते वरचे जे आहे त्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात ते हायड्रोजन बॉन्ड ब्रेक व्हायला काय करते, हेलिकेज सुरुवात करतं पहा. मग इथपर्यंतच ही प्रोसेस होते पहा. म्हणजे हा इथपर्यंत पहा, म्हणजे हा जो पार्ट आहे हा मोठा झाला. तर इथनं वरती सुद्धा काय झाले, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत गेले आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्याचं काम कोणतं करतं, हेलिकेज. आणि त्यामुळे एवढा हा फोर्क तयार झाला पहा. अशा प्रकारे एवढा पार्ट तयार झाला. मग नाव एन्झाईम DNA हेलिकेज ऑपरेटेड बाय ब्रेकिंग विथ हायड्रोजन बॉन्ड. द स्ट्रँड ऑफ DNA सेपरेट अँड अनवाइंड. द स्टँड ऑफ DNA सेपरेट. हे जे दोन स्टँड आहे एकमेकांपासून काय झाले, सेपरेट झाले आणि अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होते. आणि ही जी अनवाइंडिंग आहे इज बाय डायरेक्शनल अँड कंटिन्यू ॲज वाय शेप रिप्लिकेशन 4. आणि मग अशा प्रकारे अनवाइंडिंग व्हायला सुरुवात झाली की हा जो स्ट्रक्चर आहे पहा, हे वाय शेपचं आपलं स्ट्रक्चर तयार होतं पहा. आणि दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन 4 असं म्हणतात. ज्या वेळेला आपण मॅगी खाताना पहा, आपण हा जो चिमटासारखा आपण स्पून घेतो पहा, त्या प्रकारे याचं स्ट्रक्चर असतं पहा. याला म्हणतात वाय शेप्ड. पण हा वाय कसा आहे, उलटा आहे पहा. वाय शेप्ड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्लिकेशन 4 असं म्हणतात पहा. असं स्ट्रक्चर तयार झालं पहा. आणि इच सेपरेटेड स्टँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. आणि मग हा जो हे जे सेपरेटेड स्टँड झालेला आहे हा एक स्टँड आणि हा म्हणजे हा हे याला काय, दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्पलेट असं म्हणतात पहा. हे जे ओल्ड स्टँड असतं ना त्याला काय म्हणतात, टेम्पलेट असं म्हणतात. आणि 2 सेपरेटेड स्टँड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम रिकॉइलिंग बाय SSBP सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. आता इथं काय झालेलं आहे, हे सेपरेट झालेलं आहे, दोन्ही पण स्टँड सेपरेट झालेले आहे. आणि याच ठिकाणी काय केलं जातं, इथं पहा असे हे नायट्रोजन बेस असतात पहा. आणि मग याच ठिकाणी काय असते, हे SSBP सिंगल स्ट्रँडेड, त्यामध्ये बाइंडिंग प्रोटीन तिथं जॉईन केलेले असतात पहा. कशासाठी, हा जो हे जे स्टँड सेपरेट झालेले आहे ते पुन्हा त्याच्यामध्ये हे ट्विस्टेड स्ट्रक्चर होऊ नये म्हणून याच्यावरती हे प्रोटीन बाइंड असतात पहा. जेणेकरून हे आता आपण हे बाइंडिंग प्रोटीन जर नसते तर हे परत काय झालं असतं, हे जे स्ट्रक्चर आहे ते परत असं ट्विस्टेड झालं असतं पहा. आलं लक्षात. हा DNA स्टँड परत असे तयार झाले असते. परंतु हे जेणेकरून ते पुन्हा त्याच्या ओरिजिन पोझिशनला येऊ नये म्हणून इथं काय केलं जातं, ते सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन असतात पहा. आणि हे बाइंडिंग प्रोटीन काय करतात, हे जे सेपरेटेड स्टँड झालेले आहेत त्यांना ते परत एकत्र येऊ देत नाही पहा. त्यांना प्रिव्हेंट करण्याचं काम हे SBP करतात पहा. and the SSB protein remains attached to the both separated strand. हे दोन्ही पण स्टँडला अटॅच झालेले असतात हे प्रोटीन and so as facilitate synthesis of new polynucleotide strand. आणि मग त्यापासून हे ओल्ड स्टँड असतात आणि त्यापासून नवीन स्टँड तयार व्हायला न्यू पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड व्हायला काय होते, सुरुवात होते पहा.
मग पुढचं पॉईंट आहे आपल्याला सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड. ही ओल्ड स्टँड आहे, मग इथं परत नवीन स्टँड तयार व्हायला सुरुवात होते. पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पण पार्ट पाहिलेला आहे. पुढचा जो हा पार्ट आहे त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 स्टेप आपण कंप्लीट केलेले आहे. यामध्ये पहिली स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, सेकंड स्टेप आहे ओरिजिन ऑफ पॉईंट ऑर इनिशिएशन पॉईंट, आणि तिसरी आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. या 3 आपण स्टेप आज कंप्लीट केलेले आहे. आणि जो नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यावेळेला आपण पुढच्या ज्या 4 स्टेप आहेत त्या राहिलेल्या स्टेप आपण कंप्लीट करणार आहोत. पहा कारण एवढं बराच हा मोठा टॉपिक आहे पण DNA रिप्लिकेशन. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 स्टेप घेतलेले आहे आणि राहिलेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. पण राहिलेल्या तर हा जो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.